पसीने की शाही से जो लिखते हैं अपने इरादों को, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं हुआ करते. नॉनस्टॉप इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या तत्वाला सदैव सोबत घेऊन चालणाऱ्या स्पर्धानिधीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या महत्त्वाचा एक घटक बघणार आहे किंवा महत्त्वाचे एक कॉन्सेप्ट किंवा एक कॉन्सेप्ट अंतर्गत असलेले अनेक सब कॉन्सेप्ट अशा आपण बघणार आहे. त्या म्हणजे व्यापार तोल आणि व्यवहार तोल. मी थंबनेलमध्ये तुम्हाला सांगितलंय की व्यापार तोल आणि व्यवहार तोल जर तुम्ही आता याच्यानंतर इथे शिकले तर परत कुठे शिकायची गरज पडणार नाही. ते आता पण मी परत सांगतो की आता तुम्हाला याच्यानंतर कुठेच कधी व्यापार तोल आणि व्यवहार तोल हे परत कधी शिकायची गरज पडणार नाही. फक्त अट एकच आहे की तुम्ही सगळा व्हिडिओ व्यवस्थित बघावं, मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजून घ्याव्यात. नक्कीच तुम्हाला ही कॉन्सेप्ट अगदी अचूकरित्या क्लिअर होईल. आता हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे का बघावा याची काही महत्त्वाचे कारणं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये परकीय व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार नावाचा एक चॅप्टर आहे. कोणता? परकीय व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार नावाचा एक चॅप्टर आहे. आणि या चॅप्टरचा मूळ गाभा किंवा या चॅप्टरचा सोल किंवा या चॅप्टरचा आत्मा जो आहे तर ते या दोन कॉन्सेप्ट आहे, व्यापार तोल आणि व्यवहार तोल. विशेषतः व्यवहार तोल आणि त्याच्यानंतर व्यापार तोल इतक्या महत्त्वाच्या ह्या कॉन्सेप्ट आहेत. दुसरी एक गोष्ट मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आता शिकले तर परत कुठे हे करायची गरज पडणार नाही. एकदाच हा कॉन्सेप्ट व्यवस्थितरित्या क्लिअर होईल. कारण मी शिकवणारच त्या पद्धतीने एकदम बेसिक टू हाय लेवल. म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही असं मी समजतोय आणि तुम्हाला सगळं यावं या उद्देशानं शिकवतोय. आलं लक्षात? या कॉन्सेप्टमधलं तुम्हाला काहीच येत नाही असं समजून शिकवतोय आणि तुम्हाला या कॉन्सेप्टमधलं सगळं 0 ते 100 पर्यंत सगळ्या गोष्टी यायला पाहिजे या उद्देश ठेवून शिकवतोय. म्हणजे तुमचं काहीच राहणार नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी रँडमली तुम्हाला काही शिकवणार नाही. म्हणजे काय? मी ह्या चॅप्टर ही कॉन्सेप्ट शिकवल्यानंतर या कॉन्सेप्टवर आयोगाने आतापर्यंत कोणते प्रश्न विचारले ते सगळे प्रश्न तुम्हाला इथं सोडून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला असं रँडमली अजिबात काही शिकवणार नाही. सगळं आयोगाच्या व्यूने शिकवणार. कारण सगळा आटापिटा आपला कशासाठी चालू आहे? मार्कांसाठी. बरोबर? एक मार्क आपल्याला जमा करायचा, एक मार्क आपल्याला वेचायचा आहे. त्याचप्रमाणे आपण असं करणार आहे. अर्थशास्त्राचा किंवा इथून पुढं कोणत्याही विषयाचा जो घटक येईल त्या घटकावर जे शिकवण्यात येईल त्याच्यावरचे आयोगाने आतापर्यंत विचारलेले सगळे प्रश्न लगेच तुमच्याकडून सोडून घेण्यात येईल. म्हणजे तुमच्या मनात डाऊटच राहणार नाही की आपण योग्य शिकतोय का योग्य. कारण आयोगाच्या प्रश्नांपेक्षा योग्य मार्ग किंवा योग्य दिशा आपल्याला दुसरी कोणती असू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आयोगाचे प्रश्न जर व्यवस्थितरित्या शिकल्यानंतर सोडवता आले तर असं समजायचं वी आर गोइंग टू राईट वे. म्हणजे आपण योग्य मार्गाने चाललोय. आलं लक्षात? आता आपण व्यवहार तोल आणि व्यापार तोल या दोन गोष्टी म्हणजे या ज्या कॉन्सेप्ट आहे तर या कॉन्सेप्ट आजचा लेक्चरचा आपला हेडिंग आहे. तर या कॉन्सेप्ट आपण आज व्यवस्थित बघणार आहे. लेक्चर पूर्णपणे बघा. प्रॉमिस करतो नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल. चला तर मित्रांनो मग सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, व्यवहार तोल आता व्यवस्थित लक्ष द्या. आता छोट्या गोष्टी मी तुम्हाला उतरंडीसारखं शिकवणार आहे. म्हणजे कसं की तुम्हाला बेस टू हाय लेवल सगळं शिकवणार आहे. काही गोष्टी आता शिकवेल, काही नंतर. पूर्ण लेक्चर होईपर्यंत कोणताही गेस काहीच लावायचं नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या क्लिअर होईल. आता व्यवहार तोल हे सगळं शिकण्या अगोदर, याच्या पुढच्या काही स्लाइड शिकण्या अगोदर तुम्हाला आहे ना मी एक महत्त्वाच्या काही गोष्टी समजून सांगतो. महत्त्वाचं काही उदाहरण देऊन काही गोष्टी समजून सांगतो. ते जर उदाहरण अगदी तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात आलं तर ही कॉन्सेप्ट फक्त औपचारिकता म्हणून राहील, ती सहज तुमच्या लक्षात येईल. ती कशी? बघा मित्रांनो, आपल्याला बघायचे काय बघायचे आपल्याला काय बघायचे? व्यवहार तोल. बॅलन्स ऑफ पेमेंट. व्यवहार हे बघा मी सगळं सांगतो, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. व्यवहार तोलाला म्हणतात बॅलन्स ऑफ पेमेंट. व्यवहार तोल हा मेन घटक आहे आपला. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय? व्यवहार तोल. हे 2 मिनिटं बाजूला ठेवा. याला काय करा? 2 मिनिटं बाजूला ठेवा. तर बघा मित्रांनो, आता असं समजा फक्त असं समजा हे एक कुटुंब प्रमुख आहे. कोण आहे? कुटुंब प्रमुख. तुम्ही म्हणताल सर व्यवहार तोल आणि कुटुंब प्रमुख याचा काय संबंध? अजिबात गेस लावायचा. मी जे सांगतो ते व्यवस्थित बघायचे फक्त. हा कुटुंब प्रमुख आहे. बघा मित्रांनो, हा XYZ कुटुंबाचा कुटुंब प्रमुख आहे. XYZ व्यक्ती. बरोबर? XYZ व्यक्ती हा XYZ कुटुंब, हा जो XYZ व्यक्ती हा XYZ कुटुंबाचा कुटुंब प्रमुख आहे. या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी कोणाकडे असते? या कुटुंबाकडे असते. येस ऑर नो? येस. मग असं समजा की आता सपोज ही जी आहे तर एक डायरी आहे. ओके, ही डायरी. आता ही कुटुंब प्रमुख आहे, डायरी हे कुटुंब आहे. ती डायरी कशासाठी? तर बघा मित्रांनो, या कुटुंब प्रमुखाला या कुटुंबाच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांची जी नोंद आहे तर या डायरीमध्ये तो करत असतो. ओके, या सगळ्या आर्थिक व्यवहारांची जी नोंद आहे तर या डायरीमध्ये करत असतो. कोण? हा कुटुंब प्रमुख. आणि कशाची नोंद? या कुटुंबाच्या सर्व आर्थिक व्यवहारांची. कारण हा कुटुंब प्रमुख आहे, सगळा हिशोब याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे नोंद करतोय तर म्हणजे काय करतो? हिशोब ठेवतो तर म्हणजे काय ठेवतो? तर आपल्याला कुठून किती पैसे आले,
येस ऑर नो? कुठून आपल्याला किती पैसे आले, आपल्याला कुठे किती पैसे द्यावे लागलेत, आपल्याला कोणत्या सेवेतनं किंवा आपण कोणत्या गोष्टी खरेदी केल्या, कोणत्या गोष्टी आपण हे केल्या म्हणून विकल्या किंवा आपण ते दुसरीकडे दिल्या त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी पैसे आले, किंवा आपण काहीतरी गोष्टी खरेदी केल्या, XYZ हॉस्पिटल असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्या खर्च केल्या तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी पैसे द्यावे लागले असतील. ओके, म्हणजे ह्या येण्याचा आणि जाण्याचा या सर्व आर्थिक व्यवहारांचा जो हिशोब असतो तो हा कुटुंब प्रमुख या डायरीमध्ये ठेवत असतो. कशामध्ये ठेवत असतो? या डायरीमध्ये ठेवत असतो. आलं लक्षात? एवढं एक कॉमन सेन्सनं एवढ्या गोष्टी कळायला असतील. ही एक डायरी आहे. डायरीमध्ये हा कुटुंब प्रमुख आपल्या सर्व कुटुंबाचा जो आर्थिक लेखाजोखा आहे किंवा सर्व आर्थिक व्यवहार आहे तर या डायरीमध्ये तो ठेवत असतो. इथपर्यंत लक्षात आलं? ओके, इथपर्यंत व्यवस्थित लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो, व्यवहार तोल कन्सेप्ट सेम याच्यासारखी. फक्त काय घ्यायचं, या कुटुंबाच्या जागेवर घ्यायचा आपला देश, हे आपला इंडिया, हे पूर्ण नाही काढला, जागा नाही त्याच्यामुळे. ओके, असं समजा हा आपला काय भारत. येस ऑर नो? येस, इथपर्यंत कळलं? या कुटुंबाच्या जागेवर काय घ्यायचं, फक्त आपला देश घ्यायचा. आणि मग मला सांगा मित्रांनो, जसं या कुटुंबाचे आर्थिक व्यवहार आहे तसे आपल्या देशाचे काही आर्थिक व्यवहार असतील. येस ऑर नो? आपल्या देशाचे काहीतरी आर्थिक व्यवहार असतील. मग देशाचे आर्थिक व्यवहार असतील म्हणजे काय, नेमका काय असतील देशाचे आर्थिक व्यवहार? तर देशामध्ये कोणत्या गोष्टींची आयात झाली, कोणत्या वस्तूंची आयात झाली, हा एक आर्थिक व्यवहार आहे. कोणत्या सेवेची आयात झाली. येस ऑर नो? कोणत्या वस्तू आपण निर्यात केल्या, कोणत्या वस्तूची आयात झाली, कोणत्या वस्तू निर्यात केल्या, कोणत्या सेवेची आयात केली, कोणत्या सेवा निर्यात केल्या, कोणी आपल्या देशामध्ये किती प्रकारे गुंतवणूक केली, आपण दुसऱ्या देशामध्ये कोणती गुंतवणूक केली, आपण कुणाकडून कोणतं कर्ज घेतलं, आपण कोणत्या देशाला किती कर्ज दिलं, किती कर्ज घेतलं, हा सगळा आर्थिक व्यवहार म्हणजे आपल्या देशाचा आर्थिक व्यवहार. येस ऑर नो? येस ऑर नो? मग मला सांगा, हे कुटुंब प्रमुख म्हणजे असं समजा सरकार. हा कुटुंब प्रमुख म्हणजे काय? सरकार. तर मला सांगा मित्रांनो, हा कुटुंब प्रमुख या कुटुंबाचा सर्व आर्थिक लेखाजोखा कुठे ठेवत होता? या डायरीमध्ये ठेवत होता. येस ऑर नो? सगळा आर्थिक लेखाजोखा कुठे ठेवत होता? या डायरीमध्ये ठेवत होता. आणि कुटुंब प्रमुख म्हणजेच सरकार. तर हे सरकार आपल्या सर्व देशाचा आर्थिक व्यवहार, सर्व आर्थिक लेखाजोखा जे ठेवते ते ठेवते व्यवहार तोलामध्ये. व्यवहार तोल म्हणजे समजा डायरी. बघा, मी व्यवस्थित सांगतो. व्यवहार तोल म्हणजे काय? समजा डायरी. हा कुटुंब प्रमुख जसा आपल्या कुटुंबाचा सर्व आर्थिक लेखा जो काय डायरीमध्ये ठेवत असतं. सरकार म्हणजे ढोबळ माना ना, सरकार तुम्हाला समजा म्हणून घेतली तर अनेक घटक असतात, पण सरकार असं समजा, सरकार मेन असतं. तर सरकार आपल्या सर्व देशाचा आर्थिक व्यवहार, हे कोणता मी तुम्हाला सांगितला, सगळा आर्थिक व्यवहार जो एका डायरीमध्ये ठेवतो त्या डायरीला समजा व्यवहार तोल. बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर? बेसिक क्लिअर. आता मी तुम्हाला याची व्याख्या सांगतो की व्यवहार तोल म्हणजे काय. आता तुम्हाला मला असं वाटतं व्यवहार तोल अगदी व्यवस्थित लक्षात आला असेल. व्यवहार तोल म्हणजे काय असतं? ओके, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय असतं? सर्व देशाचा आर्थिक व्यवहार. ओके, आता बघा, व्यवहार तोल म्हणजे काय? एखाद्या देशाचा सर्व आर्थिक व्यवहार किंवा सर्व प्रकारचा जो आर्थिक व्यवहार असतो त्या आर्थिक व्यवहाराचे व्यवस्थितरित्या मांडलेले रेकॉर्ड्स असतील, व्यवस्थितरित्या केलेली नोंद असेल आणि व्यवस्थितरित्या केलेला लेखाजोखा असेल, तो सगळा जो एका ठिकाणी असतो तो असतो व्यवहार तोल. आता व्यवहार तोल म्हणजे काय तुम्हाला जर कोणी विचारलं तर रँडमली तुमच्या लक्षात आलं पाहिजे, एका देशाचा सर्व आर्थिक व्यवहार जिथे असतो त्याला व्यवहार तोल असं म्हणतात आणि त्यालाच बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतात. इथपर्यंत क्लिअर? येस सर नो? एक बेसिक आयडिया आली बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार तोल म्हणजे काय. इथपर्यंत कळालं? हे गोष्टी कळाल्या असतील अशी अपेक्षा करतो. आता आपण मेन घटकाकडे येऊ. आता तुमचा बेस पक्का झाला, आता तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही सगळं समजण्यापासून. ओके, आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं इथं? व्यवहार तोल. ओके, काय सांगितलं? व्यवहार तोल. ओके, तर बघा मित्रांनो, व्यवहार तोल. आता बघा मित्रांनो, जसं की आता व्यवहार तोल मी तुम्हाला सांगितलं, व्यवहार तोल म्हणजे काय? एका देशाच्या सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार जे असतात ते कुठे असतात? व्यवहार तोलामध्ये. त्यालाच काय म्हणतात? बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार तोल. म्हणजे एका देशाची सर्व येणी, किती गोष्टी येतात आणि किती गोष्टी जातात, या सगळ्यांचा हिशोब म्हणजे काय? व्यवहार तोल. ओके, आता लक्ष द्या मित्रांनो, या व्यवहार तोलाचे दोन भाग पडतात. असं समजा, त्या डायरीचे दोन पानं, एका पानावर चालू खाते आणि एका पानावर भांडवली खाते. लक्ष द्या, ती डायरी सांगितली, डायरी कन्फर्म लक्ष ठेवा. डायरी आहे, डायरीचे दोन पानं. जसं सांगितलं मी तुम्हाला, व्यवहार तोल म्हणजे डायरीचे दोन पानं, एका पानावर चालू खात्याचे व्यवहार लिहायचे आणि दुसऱ्या याच्यावर भांडवली खात्याचे व्यवहार लिहायचे. साधं स्वरूप सरळ. म्हणजे व्यवहार तोलाचे दोन भाग पडतात. कोणते? एक चालू खाते आणि दुसरं काय? भांडवली खाते. ह्या दोन गोष्टी इथे लक्षात ठेवा. या चालू खात्यालाच म्हणतात करंट अकाउंट आणि यालाच म्हणतात कॅपिटल अकाउंट. CAC, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट, ह्या दोन गोष्टी इथे लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. व्यवहार तोल कळाला असेल, व्यवहार तोलाचे दोन पानं, एक चालू खाते कळालं असेल, भांडवली खाते कळाले असेल, बरोबर. कारण बघा मित्रांनो, आता व्यवहार तोल आपल्या सगळ्या देशाचा आर्थिक व्यवहार एका ठिकाणी लिहायचा म्हणजे त्यात गोंधळ उडायला नको. म्हणजे कोणता कुठे आला, कोणते कुठनं किती पैसे आले, कोणते कुठनं किती गेले, हे कळायला नको का आपल्याला. मग ते सुटसुटीत व्यवस्थितरित्या लिहून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आपण हे दोन खाते केली
आलं का लक्षात? एक केलं चालू खाते आणि दुसरं केलं भांडवली खाते, करंट अकाउंट अँड कॅपिटल अकाउंट. आलं लक्षात त्या दोन गोष्टी? ओके. आता बघा मित्रांनो, चालू खात्याचे परत आपण दोन भाग केले, एक दृश्य खाते आणि एक अदृश्य खाते. आता लक्षात या, काही नाही, हे पान एक यालाच फक्त दोन डिवाइड केलं, एक दृश्य खाते आणि एक अदृश्य खाते. कशासाठी? गोंधळ उडू नये, सगळ्या गोष्टी कोणत्या कुठे ठेवायच्या, कोणत्या कुठून आलेल्या कुठे ठेवायच्या, कुठून गेलेल्या कुठे ठेवायच्या, हा सगळा हिशोब लेखाजोखा व्यवस्थित आपल्याला कळायला पाहिजे. कुठनं किती आले, कुठनं किती गेले, त्याच्याप्रमाणे आपले आर्थिक धोरण आपल्याला ठरवावे लागतात. मग त्याच्यानुसार या सगळ्या गोष्टी कळायला नको का? कळायला पाहिजे ना. म्हणून या सगळ्या गोष्टी अशा सुटसुटीत व्यवस्थितरित्या त्याचे भाग करून मांडले. चालू खाते एक पान, त्या पानाची फोल्डिंग केली, एक दृश्य खाते, अदृश्य खाते. आलं लक्षात? आता हे सगळं बाजूला ठेवा. आता मी सांगितलं तुम्हाला डायरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कळायला असतील. आता आपण एक एक समजून घेऊ. दृश्य खात्यात कशाचा समावेश होतो आणि अदृश्य खात्यामध्ये कशाचा समावेश होतो. ओके. आता तुम्हाला रँडमली सांगतो मी, दृश्य आणि अदृश्य हे कळलं की पुढचं सहज कळेल. दृश्य म्हणजे काय? ते दिसतं, जे व्हिजिबल किंवा आपल्याला जे दिसतं त्याला म्हणतात दृश्य. आणि अदृश्य म्हणजे काय? जे दिसत नाही. ओके. आता आपण आयात कशाची करू शकतो? एक तर वस्तूंची करू शकतो, सेवांची करू शकतो. या दोन गोष्टी आता इथे लक्षात घ्या. मेन ह्या दोनच गोष्टी आहे. मग आपल्याला याच्यातल्या दिसतं काय? वस्तू आणि सेवापैकी दिसतं काय? आपल्याला दिसतं काय? वस्तू दिसतात. ओके. आणि दृश्य म्हणजे काय? दृश्य म्हणजे काय? दिसणे. दृश्य म्हणजे काय? दिसणे. म्हणजे दृश्य या खात्यामध्ये ज्या आपण वस्तूंची आयात आणि निर्यात करतो, कारण वस्तू या दिसतात. आपल्या देशामध्ये ज्या वस्तूंची आयात करतो, ज्या वस्तूंची निर्यात करतो, याचा सगळा जो हिशोब असतो तो असतो दृश्य खात्यामध्ये. कळतंय मी काय सांगतोय? ओके. आणि ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही, मला सांगा, आपल्याला सेवा दिसतात का? सेवा दिसत काय? तुम्हाला मी दिसतो, वस्तू दिसते, हा पेन वस्तू दिसतो, हा बोर्ड जो आहे तो वस्तू दिसतो, सगळं तुम्हाला दिसतंय. पण मी काय शिकवतो हे तुम्हाला दिसतंय का? मी जी सेवा देतोय तुम्हाला, सेवा देतोय किंवा मी जे शिकवतोय ते दिसतंय का तुम्हाला? तुम्ही म्हणू शकता पकडलं मी तुम्ही बोललेलं, असं होऊ शकतं का? नाही. म्हणजे सेवा आपल्याला दिसत नाही. मग अदृश्य खात्यामध्ये काय असतो? विशेष करून सेवांचा समावेश होतो, सेवांचा समावेश होतो. कशाचा समावेश होतो? सेवांचा समावेश होतो. त्याच्याबरोबर अजून काही गोष्टींचा समावेश होतो, पण महत्त्वाचा कशाचा समावेश होतो? सेवांचा समावेश होतो. आलं लक्षात? चालू खाते, भांडवली खाते, त्याच्यामध्ये काय? दृश्य खाते, अदृश्य खाते. या दोन गोष्टी कळाल्या. आता तुम्हाला सहज लक्षात येईल दृश्य आणि अदृश्यमध्ये काय असतं नेमकं. बघा मित्रांनो, दृश्य खात्यालाच म्हणतात व्यापार खाते. आता लगा, मी व्यापार तोल आणि व्यवहार तोल ही कॉन्सेप्ट आपण शिकतो. इथं फक्त आपण व्यवहार तोलच बघितलं. तुम्ही म्हणताल व्यापार तोल कुठे आहे? तो आता येईल. तो बघा कसा येईल. तर दृश्य खात्यालाच म्हणतात व्यापार खाते. दृश्य खात्यालाच काय म्हणतात? व्यापार खाते. ही गोष्ट इथं लक्षात घ्या. दृश्य खात्यालाच काय म्हणतात? व्यापार खाते. आणि दृश्य खात्यालाच म्हणतात व्यापार तोल. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. दृश्य खात्यालाच काय म्हणतात? व्यापार खाते. आणि दृश्य खात्यालाच काय म्हणतात? व्यापार तोल. आता कळालं व्यापार तोल कुठे? याचा अर्थ व्यवहार तोल हा एक मोठी कॉन्सेप्ट आहे आणि व्यवहार तोला अंतर्गत येणारी व्यापार तोल ही एक छोटी कॉन्सेप्ट आहे. ही गोष्ट इथे क्लिअर झाली. ती कशी बघा, आता व्यवस्थित क्लिअर झाली असेल, पण आता त्याच्या पुढे बघा व्यवस्थित कशी. बघा मित्रांनो, दृश्य खात्यावर कशा समावेश आहे? तुम्ही सांगितलं दृश्य खात्यालाच व्यापार खाते असं म्हणतात आणि यालाच काय म्हणतात? व्यापार तोल. आता दृश्य खाते म्हणजे काय तुम्हाला कळलं? ते म्हणजेच व्यापार तोल. म्हणजे काय? तर या खात्यावर वस्तूंच्या आयात निर्यातीचे व्यवहार मांडले जातात. बघा मित्रांनो, व्यापार तोल, दृश्य खाते किंवा व्यापार खाते म्हणजे काय? या खात्यांवर वस्तूंच्या आयात निर्यातीचे व्यवहार मांडले जाते. फक्त कशांच्या मित्रांनो? वस्तूच्या. पण आपण फक्त वस्तू आयात आणि वस्तूच निर्यात करतो का? नाही. आपण काय करतो? सेवा पण आयात करतो, काही कर्ज पण घेतो, काही गुंतवणूक पण करतो आपल्या देशामध्ये, काही सेवा पण निर्यात करतो, कर्ज पण दुसऱ्यांना देतो, गुंतवणूक पण दुसऱ्यांना देतो. पण या सगळ्यांचा समावेश कशात होतो? व्यवहार तोलामध्ये. पण व्यापार तोलामध्ये किंवा दृश्य खात्यामध्ये किंवा व्यापार खात्यामध्ये कशाचा समावेश होतो? फक्त आणि फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीचा. म्हणजे व्यवहार तोलामध्ये सर्व आर्थिक गोष्टींचा समावेश होतो आणि व्यापार तोलामध्ये फक्त वस्तूच्या आयात निर्यातीचा समावेश होतो. ही गोष्ट इथे कळाली. याचा अर्थ बॅलन्स ऑफ ट्रेड, व्यापार तोलाला काय म्हणतात? बॅलन्स ऑफ ट्रेड. ओके. व्यापार तोलाला काय म्हणतात? बॅलन्स ऑफ ट्रेड इज पार्ट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट. कळतंय का? म्हणजे व्यवहार तोलाचा एक भाग व्यापार तोले. व्यवहार तोलामध्ये सर्व आर्थिक व्यवहार येतात आणि व्यापार तोलामध्ये फक्त आणि फक्त वस्तूंच्या आयात आणि वस्तूंची निर्यात एवढंच येतं. सेवा, कर्ज, गुंतवणूक या सगळ्यांचा जो भाग येतो तो व्यापार तोलाच्या पलीकडे, म्हणजे त्याचा सर्वांचा समावेश कशात होतो? व्यवहार तोलात. इथपर्यंत आलं लक्षात? ओके. आता अदृश्य खात्याबद्दल बघू आपण. कशाबद्दल? अदृश्य खाते. या खात्यावर पुढील व्यवहार मांडले जातात. ओके. आता मी तुम्हाला सांगितलंय ते तुम्हाला लक्षात आलं असेल. सेवांची देवाणघेवाण सांगितलं. मेन काय? अदृश्य म्हणजे दिसत नाही म्हणजे काय? सेवा. म्हणजे बँकिंग सेवा असतील, आपण काही बँकिंग सेवा. आता व्यवहार मांडले जातात म्हणजे काय? भारत किंवा आपला देश किंवा एखादा देश दुसऱ्या देशांना काहीतरी सेवा देतो आणि दुसरे देश त्या देशाला काहीतरी सेवा देत असतात. ओके. त्या सगळ्यांचा व्यवहार म्हणजे आपण दुसऱ्या देशांना किती सेवा देतो, त्याच्यातून आपल्याला किती इन्कम येतं आणि दुसरे देश आपल्याला ज्या सेवा देतात त्याच्यातून आपल्याला त्यांना किती पैसे मोजावे लागतात. ओके. तर या गोष्टींचा सर्व लेखाजोखा जो असतो तो या खात्यांवर असतो, अदृश्य खात्यावर. सेवांची देवाणघेवाण म्हणजे बँकिंग एक सेवा आपण दुसऱ्या देशांना देतो,
दुसरे देश आपल्याला देतात, त्याच्यानंतर विमा, त्याच्यानंतर शिपिंग म्हणजे जहाज वगैरे, त्याच्यानंतर वाहतूक आपण दुसऱ्या देशांना काही सेवा देतो, दुसरे देश आपल्याला काही सेवा देतात, दुसऱ्या देशांनी आपल्याला काही सेवा दिली तर आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात, आपण त्यांना काही सेवा दिली तर ते आपल्याला पैसे देतात, म्हणजे त्याचा सर्व लेखाजोखा कुठे असतो, या अदृश्य खात्यावर. त्याच्यानंतर शिक्षण सेवा आपण दुसऱ्यांना देतो, दुसरे फॉरेनर येऊन शिकतात ना आपल्याकडनं, आपण दुसरीकडे जाऊन शिकतो. त्याच्यानंतर पर्यटन, म्हणजे अशा सर्व प्रकारच्या ज्या सेवा आहे तर या सगळ्या प्रकारच्या ज्या सेवांचा समावेश होतो कशावर, अदृश्य खात्यावर. कशावर, अदृश्य खात्यावर. या सगळ्यांचा व्यवहार, सेवांचा जो व्यवहार आहे त्याचा सगळ्यांचा समावेश कुठे होतो, अदृश्य खात्यावर. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक कळालं तुम्हाला सेवांचा समावेश होतो. आता अदृश्य खात्यावर अजून कशा समावेश होतो बघा मित्रांनो, परकीय कर्जावरील व्याज. परकीय कर्जावरील व्याज म्हणजे काय, आता आपण काहीतरी कर्ज घेतलेलं असतं, परकीय कर्ज घेतलेलं असतं, ओके, कर्जाचा नाही समावेश, त्याच्यावर देण्यात जाणारं व्याज. फुकट द्यायला रिकामे एक आपल्याला कोणी नाही, ते कशाने देतात, व्याज मिळावं म्हणून देतात. आणि त्यांनी जे आपल्याला परकीय कर्ज दिलेलं त्याच्यावर जो व्याज जर आपल्याला द्यावं लागलं असलं तर आपल्याला काय द्यावं लागतं, व्याज. आणि आपणही दुसऱ्या देशाला काही परकीय कर्ज आपण सहजासहजी देत नाही, पण म्हणजे देतो काही मोजक्या देशांना, नेपाळ सारख्या वगैरे वगैरे छोट्या छोट्या. तर दुसऱ्यांना काही कर्ज जर दिलं आपण तर त्याच्यावर आपल्याला पण काही व्याज मिळतं, तर त्याचा लेखाजोखा इथे ठेवायचा. त्याच्यानंतर गुंतवणूक उत्पन्न म्हणजे आपण दुसऱ्या देशामध्ये काहीतरी गुंतवणूक केलेली असेल, तिथून आपल्याला काहीतरी नफा मिळत असेल, आपल्या देशामध्ये कुठेतरी परकीय लोकांनी गुंतवणूक केली असेल, त्यांना याच्यातून काहीतरी नफा मिळत असेल, त्यांचा नफा त्यांना, आपला नफा आपल्याला, त्याचा हिशोब किंवा लेखाजोखा या खात्यावर, व्यवहार तोलाच्या अदृश्य खात्यावर ठेवावा लागतो. व्यवहार तोलाच्या चालू खात्याच्या अदृश्य खात्यावर ठेवावा लागतो. त्याच्यानंतर ट्रान्सफर पेमेंट्स. आता नॉन रेसिडेंट्स ऑफ इंडिया NRI जे असतात, ट्रान्सफर पेमेंट्स म्हणजे काय, ट्रान्सफर पेमेंट्स मी याच्या अगोदर पण करंटच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, पण ट्रान्सफर पेमेंट म्हणजे काय व्यवस्थित सांगतो. तर बघा मित्रांनो, जी नॉन रेसिडेंट ऑफ इंडियन सिटीजन्स असतात म्हणजे भारतीय नागरिक आहेत पण ते भारतात राहत नाही, ते परदेशात राहतात, बरोबर. आता परदेशात राहतात तर ते काही रिकामे राहत असतील का, तिथं काहीतरी जॉब करत असतील, काहीतरी पैसे कमवत असेल, बरोबर. आणि प्रत्येकाला आपल्या मायभूमीची ओढ तर असतेच, मग तिथे कमवलेले पैसे ते इकडे त्यांचे नातेवाईक वगैरे असतात, सगळेच कुटुंब कधी जात नाही, बरोबर. मग तिथे कमवलेले पैसे ते आपल्या देशात परत पाठवतात, येस ऑर नो. मग त्या प्रकारचे पाठवलेले पैसे म्हणजे ट्रान्सफर पेमेंट्स. एखाद्या देशाच्या नागरिकाने दुसऱ्या देशामध्ये जे पैसे कमावले आणि ते कमवून पैसे जे आपल्या देशामध्ये पाठवले ते जे पैसे असतात त्याला म्हणतात ट्रान्सफर पेमेंट, रेमिटन्सेस. आलं लक्षात, ही गोष्ट इथं लक्षात. किंवा मग आपल्या पण देशात काही परकीय नागरिक आलेले ते पण इथं पैसे कमवतात, त्यांच्या देशात पाठवतात. मग या सगळ्यांचा हिशोब कुठं ठेवायचा, व्यवहार तोलाच्या चालू खात्याच्या कुठं, अदृश्य खात्यावर. आलं लक्षात. डायरीचं एक पान संपलं, आता दुसऱ्या पानाकडे आपण भांडवली खाते, ओके. याला म्हणतात कॅपिटल अकाउंट. या खात्यावर आता आयात निर्यात, वस्तू सेवा याच्या व्यतिरिक्त काही नसतं. वस्तूची आयात आपल्याला कुठे ठेवायची कळाली, इकडे वस्तूची आयात निर्यात, सेवांची आयात निर्यात कुठे ठेवायची कळाली, व्याज, गुंतवणूक उत्पन्न हे कुठे ठेवायचं कळालं, ट्रान्सफर पेमेंट्स कुठे ठेवायचं कळालं. पण याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी असतात, कर्ज आणि गुंतवणूक. आलं लक्षात. तर मग भांडवली खात्यावर कशाचा समावेश होतो, या खात्यावर कर्ज आणि गुंतवणुकीचे व्यवहार मांडले जातात. कशाचे, कर्ज आणि गुंतवणुकीचे व्यवहार मांडले जातात. म्हणजे काय की आपण काहीतरी कर्ज घेतो कुणाकडून, आपण माहीर आहे इंडिया त्याच्यात एक नंबरला आहे आपण जास्तीत जास्त कर्ज घेण्यामध्ये. तर आपण काहीतरी कर्ज घेतो, दुसऱ्या देशाला आपण काहीतरी कर्ज देत नाही सहजासहजी, पण देतो असं लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये कुणी काहीतरी गुंतवणूक करतं, आपण दुसऱ्या देशामध्ये काहीतरी गुंतवणूक करतो. आलं लक्षात. मग या सगळ्याचा लेखाजोखा या डायरीचे या पानावर मांडायचा, म्हणजे भांडवली खात्यावर मांडायचा. कळतंय मी काय सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. सगळी इतकी कॉन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होईल ना, परत गरज नाही कशाची, व्यवस्थित लक्ष द्या फक्त. कर्ज आणि गुंतवणूकचे व्यवहार कशावर मांडले जातात, भांडवली खात्यावर. आलं लक्षात, ओके. आता याच्यात बघा मित्रांनो, आता कर्ज व गुंतवणुकीचे व्यवहार मांडले जातात, तर त्याच्यामध्ये काय येतं अजून, कर्ज आणि गुंतवणुकीच्या व्यतिरिक्त किंवा त्याच्या अंतर्गत काय काय येतं बघा मित्रांनो, बाह्य मदत आणि दुसरे बाह्य कर्ज. आता दोन गोष्टीमध्ये फरक आहे. एक तर काय, बाह्य मदत आणि बाह्य कर्ज. आता कर्जावर काय द्यावं लागतं, व्याज, ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या फक्त, ज्या वेळेस आपल्याला बाह्य मदत येते, म्हणजे सपोज एखादं संकट आपल्या देशामध्ये आलं, दुसऱ्या देशाने आपल्याला काहीतरी मदत केली, ती मदत फुकट केलेली नसते. ही गोष्ट इथं व्यवस्थित लक्षात घ्या. ती मदत त्यांनी फुकट केलेली नसते. फक्त एकच फरक असतो, बाह्य कर्ज आणि बाह्य मदत या दोन गोष्टीमध्ये एकच फरक असतो की कर्जावर आपल्याला व्याज द्यावं लागतं आणि मदतीवर जे आहे तर ते व्याज द्यावं लागत नाही, जशी आहे तशी रिटर्न करावी लागते, ओके. आणि मग बाह्य मदत पण कशात समावेश होतो, आपल्या भांडवली खात्यावर. बाह्य कर्ज आलं तर कशात समावेश करायचा, भांडवली खात्यावर. आणि परकीय गुंतवणूक आली म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असं पण म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक जी आली तर ती गुंतवणूक पण कशावर आपण नोंद ठेवायची, त्याची भांडवली खात्यावर. आलं. हे कशासाठी चालू आहे, एखाद्या देशाचा आर्थिक व्यवहार कशा प्रकारे व्यवस्थित ठेवायचा, कशा प्रकारे मांडायचा. जसं कुटुंब प्रमुख डायरीमध्ये सगळे व्यवहार कुठे किती आले, किती गेले, कशा प्रकारे आले, कुठून काय केलं, एवढं जे मांडतो, सेम त्याप्रमाणे देशाचा आर्थिक व्यवहार म्हणजेच व्यवहार तोल.
किती सोपं आहे. ओके, आता आता तुम्हाला कळत आहे कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळल्या. हे बाह्य मदत, बाह्य कर्ज, परकीय गुंतवणूक ह्या सगळ्या गोष्टी कुठे ठेवायच्या? भांडवली खात्यावर ठेवायच्या. म्हणजे आपण बाह्य मदत दुसऱ्याला केली ती पण इथे लिहायची, दुसऱ्याने केली ती पण इथे लिहायची. बाह्य कर्ज आपण दुसऱ्याला दिलं, दुसऱ्याने आपल्याला दिलं, सगळं लिहायचं. परकीय गुंतवणूक आपण दुसरीकडे गेली, दुसऱ्याने आपल्याकडे गेली, ती लिहायची भांडवली खात्यावर. आलं लक्षात? एकदा फास्टमध्ये रिवाईज करतो, तुमची ही कॉन्सेप्ट एकदम व्यवस्थित क्लिअर झाली, पुढच्या गोष्टी व्यवस्थित येत्या कळतील आणि आयोगाचे प्रश्न असे पाहता क्षणी सुटतील. बघा मित्रांनो, व्यवहार तोल म्हणजे काय? एका देशाच्या आर्थिक व्यवहाराचा सर्व लेखाजोखा जो असतो, सर्व नोंद जी असती, सर्व प्रकारचे रेकॉर्ड्स असतात ते असतात व्यवहार तोलावर. व्यवहार तोलाचे 2 भाग केले, डायरीचे 2 भाग केल्यामध्ये 2 पानाचे, एकावर चालू खाते, दुसऱ्यावर भांडवली खाते. चालू खात्यामध्ये दृश्य खाते ना अदृश्य. दृश्य म्हणजे काय? दिसणारे. दृश्य म्हणजे काय? दिसणारे. दिसतं काय? वस्तू. अदृश्य म्हणजे काय? न दिसणारे. न दिसणारे काय? सेवा, दिसत नाही. दृश्य खात्यालाच काय म्हणतात सांगा? व्यापार खाते. व्यापार खात्यालाच काय म्हणतात? व्यापार तोल. आलं लक्षात? व्यवहार तोल आणि व्यापार तोल. तर व्यापार तोल म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड इज पार्ट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट. पार्ट इज बॅलन्स ऑफ पेमेंट. हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं. आणि या खात्यावर कशाचे? फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीचे. फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीची. पण वस्तूंशिवाय काही गोष्टी? तर सेवांची आयात निर्यात असेल, त्याच्यानंतर परकीय कर्जावरील व्याज आणि गुंतवणूक उत्पन्न असेल, आणि प्रायव्हेट रेमिटन्स किंवा ट्रान्सफर पेमेंट्स हे जे असतील तर ह्या कुठं समावेश होतो? अदृश्य खात्यावर. आणि कर्ज आणि गुंतवणुकीचे व्यवहार कुठे केले जातात? भांडवली खात्यावर. ही झाली एका देशाची एक शीट्स, ज्या शीट्सवर सगळ्या गोष्टी अगदी अचूकरित्या सुटसुटीत मांडलेल्या आहे. आणि आपण कधी जरी गेलो कधी बघितलं एका आर्थिक वर्षामध्ये, आर्थिक वर्षात सहजासहजी या सगळ्या गोष्टीचा हिशोब असतो. एका आर्थिक वर्षात काय काय घडलं. ओके, तर या आर्थिक वर्षात दाखवा आम्हाला कुठे काय. लगेच कोणी पण जाऊ शकतं. कोणी पण म्हणजे ज्यांना बघायचं ते सरकारमधले व्यक्ती जाऊन बघू शकते आपल्याला कुठनं किती आले, कुठनं किती गेले. मग आपल्याला त्याच्यानुसार आपले आर्थिक धोरण कशा प्रकारे ठरवायचे, आपण कशा प्रकारे अजून काही गोष्टी केल्या पाहिजे, म्हणजे ही शीट आपली अगदी व्यवस्थित येईल. आणि बॅलन्स ऑफ पेमेंट हे जो तोल आहे ना, तोल म्हणजे काय? बॅलन्स. आपलं जो व्यवहाराचं जे बॅलन्स आहे ते सगळं बॅलन्स व्यवस्थित कसं राहील याचा सगळा लेखाजोखा असतो व्यवहार तोल. आणि हे बॅलन्स ठेवायचं काम कोण करतं? मी तुम्हाला सांगितलं, बॅलन्स ठेवायचं काम कोण करतं? सरकार. आणि इथं कुटुंब प्रमुख काय करतो? कुटुंबाचं बॅलन्स ठेवायचं काम करतो. कुटुंब वाऱ्यावर सोडतो का तो? सरकार देश वाऱ्यावर सोडू शकतो का? नाही, यांना सरकार. म्हणून तर सरकारची जबाबदारी मोठी असते. हीच असते सरकारची जबाबदारी, याच्याबद्दल काहीच नसतं. पण सरकार खूप हुशार आहे. हळूहळू बघा कसं सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतील. हे कळायला परफेक्ट. चालायचं पुढं. हे पण कळालं. ओके, आता आपण व्यापार तोल आणि व्यवहार तोलातला फरक बघू. आता मी तुम्हाला सांगितलं दृश्य खाते, व्यापार खाते, व्यापार तोल हे कळालं. व्यवहार तोल म्हणजे काय हे पण कळालं. आता आपण बघूयात व्यापार तोल आणि व्यवहार तोल, बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट याच्यातला फरक काय. आलं लक्षात? ट्रेड म्हणजे काय? व्यापार. आणि पेमेंट म्हणजे काय? व्यवहार. या 2 गोष्टी इथं लक्षात घ्या. बॅलन्स म्हणजे काय? तोल. व्यापारातला तोल ठेवायचा म्हणजे व्यापार तोल. बॅलन्स म्हणजे काय? तोल. आणि व्यवहारातला तोल ठेवायचा म्हणजे व्यवहार तोल. आलं का लक्षात? ह्या गोष्टी इथे लक्षात घ्या. तुम्हाला सुटसुटीत करून सांगतो. आता व्यापार तोल आणि व्यवहार तोल बघा मित्रांनो, बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट. आता आपण अगोदर व्यापार तोल बघू, त्याच्यानंतर व्यापार तोला अंतर्गत सब कॉन्सेप्ट येतात 2, त्या सब कॉन्सेप्ट बघू आणि मग व्यवहार तोलाकडे. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळालेल्या, पण आपल्याला काही सब कॉन्सेप्ट बघायच्या, यातला फरक बघायचा. कारण आपल्याला परत विसरायचं नाही म्हणून हे परत बघणे, कारण परत तेच करत बसायचं का नाही. एक गोष्टी एकदाच बघायची परफेक्ट. ओके, याच्यानंतर आयोगाचे प्रश्न पण बघणार आहे आपण. ओके, आता व्यापार तोल बॅलन्स ऑफ ट्रेड, एका आर्थिक वर्षातील देशाच्या आयात वस्तूंची किंमत. आता मला सांगा व्यापार तोलावर काय असतं? व्यापार तोलावर दृश्य खाते, व्यापार तोल फक्त आणि फक्त काय? वस्तू. म्हणजे एका वर्षातील, म्हणजे एक आर्थिक वर्ष घ्या, 1 एप्रिल ते 31 मार्च, एका वर्षातील देशाच्या आयात वस्तूंची किंमत, फक्त वस्तू, हां, दुसरं काहीच नाही. व्यापार तोलामध्ये काय येईल? ओनली अँड ओनली गुड्स, दुसरं काहीच येणार नाही. वस्तूंची किंमत वजा निर्यात वस्तूंची किंमत. बस साधं सोपं. व्यापार तोल म्हणजे काय? आपण किती वस्तू आयात केल्या, किती वस्तू निर्यात केल्या, याची आयात केलेल्या वस्तूची किंमत काढायची, निर्यात केलेली वस्तूंची किंमत काढायची, आणि त्याच्यातून बघायचं आपल्याला तोटा झाला की फायदा झाला, तूट आली की शेष आला. आलं का लक्षात? आता ते कसं बघा मित्रांनो, हे कळालं व्यवस्थित. ओके, आता व्यापार तोलाचे 2 भाग पडतात. 2 भाग पडतात किंवा 2 त्याच्या अंतर्गत सब कॉन्सेप्ट आहे. एक हे व्यापार शेष आणि एक हे व्यापार तूट. आता व्यापार म्हणल्या तुमच्या लक्षात आलं का इथं वस्तूंबद्दल बोललं जाते. व्यापार तोल म्हटलं तुम्हाला स्पष्टपणे कळायला पाहिजे इथं फक्त आणि फक्त वस्तूंबद्दल बोललं जाते. ओके, ही गोष्ट कळायला पाहिजे. व्यापार शेषलाच म्हणतात व्यापार तोल अनुकूल असणे किंवा धन व्यापार तोल. परत सांगतो, व्यापार शेषलाच काय म्हणतात? व्यापार तोल अनुकूल असणे किंवा धन व्यापार तोल. आणि व्यापार तूटलाच म्हणतात व्यापार तोल प्रतिकूल असणे किंवा ऋण व्यापार तोल. आता मी सांगतो, टेन्शन घेऊ नका, सगळं सांगतो व्यवस्थित. आता व्यापार शेष म्हणजे काय? व्यापार शेष म्हणजे काय बघा मित्रांनो, आता सपोज आपण 50 रुपयाच्या वस्तू आयात केल्या.
50 रुपयाच्या वस्तू आयात केल्या आणि 100 रुपयाच्या वस्तू निर्यात केल्या. बघा, आयात केल्या 50 रुपयाच्या वस्तू आणि निर्यात केल्या 100 रुपयाच्या वस्तू. आता त्या निर्यातीतून मिळणारे जे 100 रुपये ते आपल्याकडे आले. आयात किती रुपयाची केली? 50 रुपयाची. मग या 100 रुपयातून आपल्याला 50 रुपये तिकडे द्यायचे, बरोबर. आता जे आपली गरज तर भागली, आयातून गरज भागली, जे एक्स्ट्रा निर्माण झालं ते निर्यात केलं, बॅलन्स आहे. पण याच्यात आपल्याला 50 रुपये एक्स्ट्रा राहिले ना मित्रांनो. हे 50 रुपये आपण आयातीला दिले, पण निर्यात केली त्याच्यातून 100 मिळाले. इकडे 50 दिले पण 50 राहिले ना. हे 50 म्हणजे असतो व्यापार शेष. म्हणजे काय, व्यापारात असणारा जो आपल्याला फायदा होतो किंवा व्यापारात असणारा जो आपला शेष राहतो आपल्याला आयात निर्यातीतून, वस्तूंच्या आयात निर्यातीतून, फक्त आणि फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीतून, तर त्याला म्हणतात व्यापार शेष. आलं लक्षात. 50 वस्तू आयात केल्या, 100 वस्तू निर्यात केल्या. आयातीला 50 रुपये मोजावे लागले 50 वस्तूच्या, आणि 100 वस्तूच्या निर्यातीतून 100 रुपये मिळाले. ते 100 घेतले, 50 इकडे दिले, 50 राहिले. म्हणजेच आपला व्यापार शेष राहिला. व्यापार तोल आपला अनुकूल आहे. म्हणजे आपल्या वस्तूंची आयात ही निर्यातीपेक्षा कमी आहे. म्हणजे आयात आपली कमी, ही निर्यात जास्त आहे. कशाची? वस्तूंची. म्हणजे धन व्यापार तोल, त्यालाच म्हणतात धन व्यापार तोल. त्यालाच काय म्हणतात? धन व्यापार तोल. म्हणजे वस्तूंची निर्यात ही वस्तूंच्या आयातीपेक्षा जास्त आहे. म्हणजे निर्यातीतून मिळणारं उत्पन्न जास्त आहे आयातीला द्याव्या लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा, आयातीला द्याव्या लागणाऱ्या गोष्टीपेक्षा. म्हणजेच आपलं जे आहे तो व्यापार शेष अनुकूल आहे, किंवा व्यापार शेष आहे, किंवा व्यापार तोल अनुकूल आहे, किंवा धन व्यापार तोल आहे. परफेक्ट? येस ऑर नो? परफेक्ट. ओके. आता बघू आपण व्यापार तूट किंवा व्यापार तोल प्रतिकूल. यालाच म्हणतात ऋण व्यापार तोल. साधं सोपं. आयात केलेल्या वस्तूंची संख्या किंवा वस्तूंची संख्येची किंमत ही निर्यात केलेल्या वस्तूंच्या संख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपण आयात जास्तीत जास्त करतोय आणि निर्यात कमी करतोय. याचा अर्थ काय आहे की आयातीला आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतात आणि निर्यातीतून मिळणारे पैसे हे कमी आहे. म्हणजेच आपला व्यापार तोल प्रतिकूल आहे ना, आपल्याला तूट निर्माण झाली आहे. व्यापार तूट निर्माण झाली आहे. फक्त काय? फक्त वस्तूंची आयात आणि निर्यात. का? कारण आपण काय बघतोय? फक्त व्यापार तोल. आणि व्यापार तोलामध्ये कशाचा समावेश होतो? ओन अँड ओनली गुड्स. दुसरं काही? ओनली अँड ओनली गुड्स, दुसरं काहीच नाही. मग वस्तूंची जर आपण आयात जास्त करत असू, निर्यात कमी करत असू, निर्यात कमी होत असेल, आयात जास्त होत असेल, आयातीला जास्त पैसे मोजावे लागत असेल, निर्यातीतून मिळणारे, वस्तूंच्या निर्यातीतून मिळणारे पैसे कमी असतील, म्हणजे काय मित्रांनो? तर आपली व्यापार तूट निर्माण झाली, किंवा ऋण व्यापार तोल किंवा व्यापार तोल प्रतिकूल झालाय असं आपण म्हणतोय. आलं लक्षात? व्यवस्थित? येस ऑर नो? येस. आता बघूया व्यवहार तोल. एका देशाने इतर देशांशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित मानलेले रेकॉर्ड. इथं फक्त वस्तूबद्दल बोललोय का मी? सर्व प्रकारामध्ये काय येतं? वस्तू येऊ शकतात, सेवा येऊ शकतात, कर्ज येऊ शकतं, गुंतवणूक येऊ शकते, येस ऑर नो? ट्रान्सफर पेमेंट्स येऊ शकतात, सगळ्या गोष्टी येऊ शकतात. कशात? व्यवहार तोलामध्ये. याचा अर्थ असा की व्यापार तोल हा व्यवहार तोलाचा एक भाग आहे. अलग लक्षात? व्यापार तोल हा व्यवहार तोलाचा एक भाग आहे. म्हणजे व्यवहार तोलामध्ये इथं कॉमन झालं तुमच्यासाठी व्यवहार तोल. एका देशाने इतर देशांशी केलेले सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहाराचे व्यवस्थित मानलेले जे रेकॉर्ड असते ना, त्याला काय म्हणतात? व्यवहार तोल. आलं लक्षात? किंवा म्हणजे काय? सोपं. देशांची म्हणजे एखाद्या देशाची इतर देशासोबतची सर्व येणी, सर्व देणी यांचा समावेश होतो. सर्व येणी म्हणजे काय? आयातीतून किती आले, निर्यातीतून किती आले, गुंतवणूक केली त्याच्यातलं उत्पन्न किती आलं, किंवा बाकी सगळ्या गोष्टी. सर्व येणी, किती रुपये आले आणि सर्व देणी आला किती रुपये द्यावे लागले, या सगळ्यांचा हिशोब कशात असतो? व्यवहार तोलात असतो. आलं लक्षात? आणि व्यवहार तोल, या व्यवहारात तोल ठेवण्याचं काम कोण करतं? सरकार, कुटुंब प्रमुख सरकार. ह्या गोष्टी कळाल्या असतील. आता याच्यात फरक काय? आता व्यवहार तोल आणि व्यापार तोल, व्यवहार तोल आणि व्यापार तोलातला फरक काय? आता हे तुम्ही सांगायला पाहिजे मला. पण आता कसं सांगणार तुम्ही? सांगा. कॅमेऱ्याच्या पलीकडून सांगू शकता? नाही, मी सांगतो. तुम्हाला कळायला लई पण सांगतो. व्यापार तोलामध्ये कशात समावेश होतं? फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीचा. येस ऑर नो? आणि व्यवहार तोलामध्ये वस्तूंशिवाय, म्हणजे वस्तू तर होतोच, पण वस्तूंशिवाय सेवांच्या आयात निर्यात असेल, कर्ज आणि गुंतवणुकीचे व्यवहार असेल, ते सगळे व्यवहार कुठे मांडले जातात? व्यवहार तोलामध्ये. आलं लक्षात? आता आपण या सगळ्या गोष्टीवर भारतीय अर्थव्यवस्थेचे काही निष्कर्ष बघूयात. म्हणजे तुमच्या एकदम परफेक्ट सगळ्या गोष्टी लक्षात येतील. बघा मित्रांनो, व्यवहार तोला संदर्भातील काही महत्त्वाचे निष्कर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात. भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात काही निष्कर्ष. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आता त्या कॉन्सेप्ट झाला आहे, त्याला फॅक्च्युअल डाटा, हे डाटा पाठ करण्यात उपयोग नसतो, ते कळालं नसतं, हे कळून उपयोग नाही. अलग लक्षात? आता कॉन्सेप्ट मी सांगितली, आता फॅक्च्युअल डाटा पण सांगतो, म्हणजे तुमच्या कळून येईल की भारताची स्थिती काय आहे, नेमकं कुठं आपल्याला कमी होतं, कुठं जास्त होतं, हे तर कळायला पाहिजे ना. ओके, ते बघू. दृश्य खात्यावर नेहमी तूट दिसून येते. आता हे अपवाद नंतर बघू आपण. दृश्य खात्यावर नेहमी तूट दिसून येते. आता मला सांगा, दृश्य खाते कुठे रे? हे इथे. दृश्य खात्यावर तूट दिसून येणे म्हणजे काय? व्यापारात तूट दिसून येणे. कळतंय का? दृश्य खात्यावर तूट दिसून येणे म्हणजे काय? व्यापारात तूट दिसून येणे, व्यापार तोल प्रतिकूल होणे किंवा ऋण व्यापार तोल होणे, अशी सध्या भारताची स्थिती आहे.
व्यापारात तूट दिसते, व्यापार तोलात ऋण व्यापार तोल आहे, व्यापार तोलात दृश्य खात्यावर सतत तूट दिसून येते. म्हणजे काय की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त वस्तू आयात केल्या जातात आणि कमी वस्तू निर्यात केल्या जातात. आयात केलेल्या वस्तूला जास्तीत जास्त पैसे मोजावे लागतात, निर्यात केलेल्या वस्तूतून कमीत कमी पैसे मिळतात, म्हणून आपल्याला त्यामध्ये तोटा होतो, म्हणून त्याच्यावर आपल्याला तूट निर्माण होते. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दृश्य खात्यामध्ये सतत तूट दिसून येते. काय? वस्तूंची आयात जास्त आहे, निर्यात कमी. साधं सोपं सरळ. आलं लक्षात? म्हणजे आपण काय करतो, वस्तूंची आयात जास्त करतो, निर्यात कमी करतो, तोटा होतो ना, त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात, तिकडून कमी पैसे येतात, म्हणजे तूट निर्माण होते. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. कळालं? ओके. त्यानंतर दुसरे अपवाद 2001, 2, 2, 3 आणि 3, 4 हे जे 3 वर्ष आहे ना, या 3 वर्ष अपवाद आहे. म्हणजे काय की या 3 वर्षामध्ये वस्तूंची निर्यात जास्त झाली आयातीपेक्षा. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. ही 3च वर्ष आहे, 2001, 1, 2, 2, 3 आणि 3, 4. म्हणजे काय, व्यापार तोल अनुकूल होता या 3 वर्षात, दृश्य खातं अनुकूल होतं या 3 वर्षात. कोणत्या? 1, 2, 2, 3 आणि 3, 4. म्हणजे काय की वस्तूंची आयात कमी होती, निर्यात जास्त होती. मिळणारा पैसा जास्त होता, द्यायचा कमी होता. पैसाच पैसा, सॉरी इतकं काही पैसा नव्हता, पण थोडीफार आपल्याला तिथे जे व्यापार तोल धन व्यापार तोल दिसलेला होता. कुठे? 1, 2, 2, 3. पण सतत काय असतं रे दृश्य खात्यावर नेहमी? सतत आता बी सध्या तूटच चालू आहे. म्हणजे आपण वस्तूंची आयात जास्त करतो, निर्यात कमी करतो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, अदृश्य खात्यावर नेहमी शेष दिसून येतो. आता व्यापार शेष, व्यापार तूट हे सांगितलं मी तुम्हाला. आता अदृश्य खात्यावर नेहमी शेष दिसून येतो. मला सांगा अदृश्य खाते म्हणजे काय? हे अदृश्य खाते म्हणजे काय? हे नेहमी शेष दिसून येतो म्हणजे काय रे? म्हणजे काय? अदृश्य खात्यात कशाचा समावेश होतो? सेवांचा समावेश होतो. अदृश्य खात्यात कशाचा समावेश होतो? व्याजाचा समावेश होतो, गुंतवणूक उत्पन्नाचा समावेश होतो, ट्रान्सफर पेमेंटचा समावेश होतो. अदृश्य खात्यावर नेहमी शेष दिसून येतो. याचा अर्थ आपण ज्या सेवा निर्यात करतो त्या आयात करणाऱ्या सेवेपेक्षा जास्त आहेत. म्हणजे जास्त सेवा निर्यात करतो, जास्त पैसा मिळतो. ओके. आणि ज्या सेवा आपण आयात करतो त्या कमी आहे, म्हणजे याच्यात आपण खुश आहे, फायद्यात फायदा याच्यात. कशात? अदृश्य खात्यावर, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. आलं लक्षात? ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, भांडवली खात्यावर नेहमी शेष दिसून येतो. शेष दिसून येत नाही, हा ठेवला जातो सरकारद्वारे. सरकार इथं हुशार असतं, आपल्याला काहीच कळत नाही. आलं लक्षात? सामान्य आपल्याला म्हणजे आपल्याला कळायला लागला आता. म्हणजे सामान्य जनता असते ना, सरकार खूप पुढे अग्रेसर असतं. ते कसं बघा मित्रांनो, सामान्य जनतेला काही कळू देत नाही. तर भांडवली खात्यावर नेहमी शेष दिसून येतो. तर बघा आता भांडवली खातं म्हणजे काय? इथे, बरोबर. आता मला सांगा, इथे जरी आपली तूट निर्माण झाली, आपलं लक्ष कुठं असतं सामान्य जनतेचं? इथं चालू खात्यावर काय काढलं, काय नाही, किती सेवा आयात केल्या, किती नाही. मग इकडे जर आपल्याला प्रॉपर सगळ्या वस्तू मिळत राहिल्या, मागणीनुसार सगळ्या वस्तू मिळत राहिल्या, सगळ्या वस्तू जात राहिल्या, आपला माल विकत राहिला, आपल्याला काही घेणं देणं नसतं. आपल्याला वाटतं सगळं व्यवस्थित चालू आहे. पण सरकार याच्यावरला तोल ठेवण्यासाठी काय करतं? भांडवली खात्यावर शेष ठेवतं नेहमी. भांडवली खात्यावर शेष ठेवतं म्हणजे काय? तसंही राहतोच बरं, भांडवली खात्यावर शेष राहतोच. कारण का? कारण हे बघा मित्रांनो, पैसे नसले बी तर सरकार काय लगेच कर्ज घेतं. सरकार काय करतं? कर्ज घेतं. आणि ते कर्ज इकडं काहीतरी त्याचं मी सांगतो पुढं सांगणार आहे. तर इकडे हे करून सगळं हे स्टेबल ठेवत असतं. कशाला? कर्ज घेऊन. तसं गुंतवणूक वगैरे आपल्याकडे खूप जास्त येते. आपण जास्त गुंतवणूक बाहेर करत नाही, पण आपल्याकडे गुंतवणूक येते. त्याच्यामुळे भांडवली खात्यावर नेहमी आपला शेष असतो. नसला बी तर सरकार आणू शकतं ते. कसं? चलो कर्ज द्या आम्हाला, IMF कडे जातं, दुसऱ्या देशाकडे जातं, द्या आम्हाला, असं करून करून कर्ज घेतं आणि भरपूर इकडे कर्ज घेऊन ये, बाकी गोष्टी स्टेबल ठेवतं. सरकार पॉवर असते ना. येस. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, दृश्य खात्यावरील तूट भरून काढण्यासाठी, आता हे कळालं, अदृश्य खात्यावर नेहमी तूट असते, अदृश्य खात्यावर नेहमी शेष असतो, आणि भांडवली खात्यावर पण काय असतो? नेहमी शेष असतो. ओके. दृश्य खात्यावरील तूट भरून काढण्यासाठी अदृश्य खात्याचा शेष वापरला जातो. आता बघा, दृश्य खात्यावरली तूट हे झालं दृश्य खातं. इथं तूट असते आपण बघितले, आणि अदृश्य खात्यावर शेष असतो. मग आता तूट भरून काढ लागेल ना. कशी? आता कुटुंब प्रमुख आहे, XYZ गोष्टीतनं कमी पैसे आले, XYZ गोष्टीतनं जास्त आले. सपोज तुम्ही समजा, तुम्ही कुटुंब प्रमुख आहे, तुमच्या कुटुंबाचा तुम्ही प्रमुख असं समजा, आणि तुम्हाला कुटुंबाचं बॅलन्स ठेवायचं, बरोबर. एकीकडनं तुम्हाला 100 रुपये आले, इकडे 50 द्यावे लागले. तुम्ही ते 50 इकडे तोटा झाला सपोज 50 रुपयाचा, ते 50 इकडे ॲडजस्ट करून सगळं स्टेबल ठेवता की असं म्हणता? नाही, हे इकडेच ठेवा, नाही याचं इकडे होऊ द्या तोटा, असं करता का? सगळं स्टेबल ठेवणं काम असतं ना. मग आपल्याला हे व्यवहार तोल सरकारला स्टेबल ठेवावं लागेल की नाही? येस ऑर नो? मग हे स्टेबल ठेवण्यासाठी तूट त्यांना भरून काढावी लागेल ना. येस ऑर नो? तूट भरून काढावी लागेल ना. आता इकडे झालेला फायदा या तोट्यामध्ये टाकून द्यायचा. सपोज तुम्ही 2 व्यवसाय करता, एका व्यवसायामध्ये तुम्हाला खूप तोटा झाला आणि एका व्यवसायामध्ये तितकाच फायदा झाला. मग तुम्ही असं म्हणताल की तोटा झालेला व्यवसाय द्या फेकून, याला काही घेणं देणं नाही, तो फायदा इकडे घेता, याच्यात टाकता. कारण तुम्हाला माहिती हळूहळू सगळ्या गोष्टी ग्रो होतील. म्हणजे त्याच्या काय करून ते तसं टाकून काय करतात? बॅलन्स करतात. सेम हे बॅलन्स करणं सरकारचं काम आहे ना. हा व्यवहार बॅलन्स करणं सरकारचं काम आहे ना. मग सरकार काय करतं? अदृश्य खात्यावरचा जो शेष आहे, तर हा शेष दृश्य खात्यावरची तूट भरून काढण्यासाठी वापरतं. म्हणजे हे स्टेबल झालं का रे? झालं स्टेबल. ओके. त्याच्यानंतर बघा फक्त बघा व्यवस्थित. चालू खात्यावरील तूट भरून काढण्यासाठी भांडवली खात्यावरील शेष वापरला जातो. आता बघा, हे चालू खातं, हे काय आहे?
चालू खातं. आता मला सांगा, जर आता आपण बघितलं इथं खाली मॅनेज झालंय, खाली बॅलन्स झालंय, पण अदृश्य खात्याचा शेष आपण इकडे वापरलाय, पण अदृश्य खात्यावर जर तूट आली तर अदृश्य खात्यावर तूट आली म्हणजे काय की आपण सेवांची निर्यात ही कमी केली ना, आयात जास्त केली म्हणजे अदृश्य खात्यावर पण तूट येऊ शकते. येस और नो? म्हणजे जर दृश्य खात्यावरच्या शेष किंवा इथं दृश्य शेष निर्माण झाला आणि अदृश्य खात्यावर अदृश्य खात्यावर जो शेष निर्माण होतो याच्यातून दृश्य खात्यावर जी तूट निर्माण होती, ही तूट जर जास्त असेल, ही दृश्य खात्यावरची किंवा व्यापार तोलाची ही तूट जर जास्त असेल तर याने ती भरून निघणार आहे का? नाही. सपोज इथं 50 रुपयाची तूट निर्माण झाली तर 25 रुपये आपल्याला फायदा झाला, मग तरी पण 25 इकडे टाकले तरी 25 रुपयाचं तूट आहेच ना, अजून 25 रुपयाचा तोटा आहेच ना. म्हणजे हा तोटा या खात्यावर आहे, म्हणजे चालू खात्यावर आहे. सर ना, मग चालू खात्यावर जर तूट असली तर ती तूट भांडवली खात्यानुसार भागवली जाते, म्हणजे परत त्याला बॅलन्स केलं जातं. बॅलन्स ऑफ पेमेंट बॅलन्स केलं जातं. या व्यवहाराला परत कसं केलं जातं? बॅलन्स. आणि इथं नेहमीच शेष सरकार असतो किंवा सरकार ठेवू शकतं. याचं कारण कर्ज द्या किंवा गुंतवणूक आपल्याकडे जास्तीत जास्त येते, आपण गुंतवणूक करत नाही, मग इकडे शेष असतो, म्हणजे हा शेष इकडे वापरायचा. पण अजून एक बघा, पण मात्र भांडवली खात्यावर तूट असल्यास, आता तिकडच जर तूट असल्यास, इमॅजिन करा इथं भांडवली खात्यावर तूट असल्यास किंवा त्यावरील शेष कमी असल्यास, म्हणजे चालू खात्यावर जी तूट निर्माण झाली त्याच्यापेक्षा त्याचा शेष कमी आहे, म्हणजे इकडे चालू खातं चालूचे दृश्य अदृश्य असं खाती चालू बद्दल बोलतोय, म्हणजे दृश्य अदृश्य सगळ्यांबद्दल बोलतोय, किंवा त्यावरील शेष कमी असल्यास कशावर? चालू खातं आणि भांडवली खात्यावरील त्यावरील शेष कमी असल्यास चालू खात्यावरील तूट भरून काढण्यासाठी परकीय चलन साठ्याचा वापर करावा लागतो. आता बघा मित्रांनो, आता हे चालू खात्यावर पण तूट आहे, ओके, ही तूट इकडून भरून काढली, पण ही चालू खात्यावर सपोज 50 रुपयाची तूट आहे आणि ही भांडवली खात्यावर 25 रुपयाचा आपल्याला शेष झाला, 25 रुपयाचा काय झाला? शेष झाला, पण आपल्याला लागते 50. ओके, 50 लागतात, मग इथं 25 झाला, मग आपल्याला काय करतं? परकीय चलनाचा वापर करावा लागतो. आणि परकीय चलन कुठून येऊ शकतं? आपल्याला कुठून? बाह्य कर्ज, मदत इथून येऊ शकतं, किंवा इथं अगोदर आपल्याला काही फायदा झालेला असेल त्याचा आपण परकीय चलन बाजूला काढून ठेवलेलं असेल. येस और नो? परकीय चलन आपण बाजूला काढून मग त्याचा उपयोग ही तूट भरून काढण्यासाठी करावा लागतो. आलं लक्षात? परकीय चलन खूप महत्त्वाचं आहे, कारण हे बॅलन्स ठेवण्यासाठी परकीय चलन लागतं. आणि परकीय चलन कुठून मिळू शकतं आपल्याला? मेहनत करून, निर्यात करून. हे कर्ज, गुंतवणूक हे भिकाऱ्याचे धंदे ते सॉरी मी असा शब्द नाही वापरायला पाहिजे, पण सांगतो कोणताही देश म्हणजे जास्तीत जास्त कर्ज खूप चांगलं नसतं ना. तुम्ही हबर कर्ज बाजारी घ्या, का 20-30 लाख रुपये कर्ज बाजारी का हबर चांगलं आहे का ते तुमच्यासाठी? नाही ना. मग हे कर्ज हे चांगलं नसतं. फक्त तुम्ही मेहनत करून निर्यात करा, परकीय चलन मिळवा, आणि परकीय चलन हे बॅलन्स ठेवण्यासाठी परकीय चलन वापरा, म्हणजे बॅलन्स होतंय. आलं लक्षात? आपण बॅलन्स करतोय, नसलं तर काय करतं? लगेच सरकार कर्ज द्या. इथपर्यंत कळालं व्यवस्थित? आलं लक्षात? मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या निष्कर्ष लक्षात आले असतील. व्यापार तोल काय असतो, व्यवहार तोल काय असतो, सरकार कशा प्रकारेला बॅलन्स ठेवतं, कुटुंब प्रमुख, डायरी, हे उदाहरणं, ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या कळाल्या असतील. आता बघा मित्रांनो, याच्यावर आयोगाने काही प्रश्न विचारलेले. मी तुम्हाला सांगतो, आपला इकॉनॉमिक्सचा प्रत्येक घटक असा शिकवला जाईल. इकॉनॉमिक्सची बॅच जरी पुढे लॉन्च झाली तरी ती अशीच असेल. जो चॅप्टर शिकवला त्याच्यावर आयोगाचे सगळे प्रश्न असतील. रँडमली काहीच शिकवलं जाणार नाही, तुम्हाला उगाच इकडे तिकडे भरकटलं जाणार नाही. फक्त आणि फक्त आयोगाचा बेस धरूनच शिकवलं जाणार, आणि बेस टू हाय लेवल सगळं शिकवलं जाणार. काहीच सोडणार नाही, काहीच. म्हणजे तुमचा जो मी शिकवल त्याचा फायनल विषय इथेच समजायचा, दुसरीकडे जायची गरज नाही. बघा मित्रांनो, व्यापार तोल आणि व्यवहार तोल या घटकावर आयोगाने आतापर्यंत विचारलेले प्रश्न. पहिला प्रश्न आहे, तुम्ही मला आता बघता क्षणी उत्तर देताल. हे प्रश्न काय असे सरळ म्हणजे एकदम खालच्या लेवलचे प्रश्न, STI मुख्य असेल, राज्यसेवा पूर्व, अशा सगळ्या आपल्या जे राज्यसेवा कंबाईन ग्रुप सी अशा याचे प्रश्न आहेत, तेच आपण शिकतोय सगळ्या गोष्टी. ओके, तर बघा मित्रांनो, व्यवहार तोलाच्या अदृश्य आयात निर्यातीमध्ये आता तुम्हाला कन्फर्म डोक्यात असं क्लिअर झालं पाहिजे, अदृश्य म्हणजे काय रे? अदृश्य म्हणजे काय? सेवा. अदृश्य म्हणजे काय? सेवा. अदृश्य आयात निर्यात म्हणजे सेवांची आयात निर्यात. ही गोष्ट तुमच्या परफेक्ट डोक्यात आली पाहिजे. सेवांची आयात निर्यात. अदृश्य काय असतं? सेवा, ज्या दिसत नाही. ओके, इथंच तुमचा 2 सेकंदात प्रश्न सुटतो मित्रांनो. 2 कॉन्सेप्ट माहिती असली तर. कसं बघा, व्यवहार तोलाच्या अदृश्य आयात निर्यातीमध्ये पुढील पैकी कशाचा समावेश होतो? पहिलंच ऑप्शन आहे वस्तूंचा व्यापार. अरे वस्तूंचा व्यापार कसा समावेश होईल अदृश्य खात्यामध्ये? होऊ शकत नाही वस्तूंचा व्यापार. म्हणजे येऊ शकत नाही. कुठे कुठे? इथे. अरे निघालं ना उत्तर 2 सेकंदात. येऊ शकत नाही ना, कारण अदृश्य खात्यामध्ये वस्तूंचा व्यापार कसा समावेश होईल? म्हणजे इथे नाही, इथे हे येणार नाही, इथे पण वरीलपैकी सर्व म्हणजे इथे पण आहे, फक्त इथे नाही. 2 सेकंदात उत्तर निघतं. 2 कॉन्सेप्ट माहिती असल्यावर. येस ऑर नो? STI मुख्य 2018चा प्रश्न आहे. कळतंय का? ओके. त्याच्यानंतर वाहतूक, सेवा आहे वाहतूक, मी तुम्हाला सांगितलं. विमा हे पण सांगितलं, आणि गुंतवणूक उत्पन्न सांगितलं आपण. गुंतवणुकीचं पण तुम्हाला सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या. म्हणजे तिघांचा समावेश कशात होतो? अदृश्य आयात निर्यातीमध्ये होतो. आणि व्यवहार तोला अदृश्य आयात निर्यातीमध्ये वस्तूंचा समावेश होतो का? अदृश्य नाही. म्हणजे इथंच गेलं डायरेक्ट उत्तर इथं. बकड. इज इट
इट इज आवर आन्सर. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न, भारताचा व्यापार तोल सतत प्रतिकूल. आता व्यापार तोल म्हणल्या तुमच्या डोक्यात खटकन वाजायला पाहिजे की व्यापार तोल म्हणजे इथं वस्तूंच्या आयात निर्यातीबद्दल बोललं जातंय, फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीबद्दल बोललं जातंय. ओके. भारताचा व्यापार तोल सतत प्रतिकूल. आता व्यापार तोल प्रतिकूल असणं म्हणजे काय, परत विचारू नका. ऋण व्यापार तोल, व्यापार तूट, व्यापार तोल प्रतिकूल असणं म्हणजे काय, मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं. आयात वस्तूंची संख्या जास्त, आयात वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागतात, निर्यात वस्तूंकडून कमी पैसे मिळतात, निर्यात केलेल्या वस्तूतून कमी पैसे मिळतात, म्हणजे आपला व्यापार तोल प्रतिकूल होतो. आलं लक्षात? आता बघा, भारताचा व्यापार तोल सतत प्रतिकूल असण्याचं कारण काय, ह्या गोष्टी प्रश्न तर कळाला. ओके. निर्यात वाढ झाली तर उलट आपल्याला व्यापार तोला अनुकूल होईल ना, निर्यातीतून जास्तीत जास्त पैसे मिळाले तर. तरी पण पूर्ण आन्सर नाही. आता हा प्रश्न आहे, या प्रश्नातून एक गोष्ट शिकण्यासारखी आपल्याला, चारही जे आपले पर्याय आहे तर ते व्यवस्थित वाचल्याशिवाय उत्तर काढायचं नाही. बऱ्याच मुलांना घाई असते, घाई, पहिलंच दिसलं की लगेच टाक करून लगेच पुढं, काय गडबड नाही, आयोगानं दिलाय ना वेळ. ओके. तर चारही पण पर्याय व्यवस्थित वाचल्याशिवाय उत्तर निघायचं नाही. त्याचं त्या प्रश्नाचं परफेक्ट उदाहरण हे ते कसं सांगतो बघा मित्रांनो. निर्यातीत वाढ उलट व्यापार तोला अनुकूल होईल. आयातीत वाढ, आता बघा मित्रांनो, इथं हे बऱ्याच मुलं इथंच उत्तर हे नाही आपलं, पण 50% मुलं इथंच कन्फ्युजन होणार. अरे व्यापार तोल प्रतिकूल आहे, आयातीत वाढ झाली, मी व्यापार तोल प्रतिकूल, लगेच टिक करून चालले घरी. तसं जमणार नाही. आयातीत वाढ आहे पण निर्यातीत पण वाढ असू शकते ना. आयातीत वाढ झाली पण निर्यातीत वाढ काही बोललंय का ते? निर्यातीत पण वाढ असू शकते ना, त्याने स्पेसिफिक सांगितलं का काही? नाही ना. आयातीत वाढ आहे, ठीक आहे, व्यापार तोल प्रतिकूल होऊ शकतं, पण निर्यातीबद्दल काही बोललं का? व्यापार तोलात आयात निर्यात दोघांचा समावेश होतो, फक्त आयातीचा समावेश होत नाही. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. आयातीत घट नाही, आयातीत जर घट झाली तर उलट ते अनुकूलच्या दिशेनं आहे. आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्या, निर्यातीपेक्षा आयातीत वाढ, निर्यातीपेक्षा आयातीत वाढ. निर्यात कमी झाली, आयात जास्त झाली, निर्यातीतून मिळणारं उत्पन्न कमी आहे, आयातीला द्यावं लागणारं उत्पन्न जास्त आहे, म्हणजे व्यापार तोल प्रतिकूल आहे. आणि त्याचंच कारण हे की निर्यातीपेक्षा आयातीत वाढ झाली म्हणजे व्यापार तोल प्रतिकूल आहे. कळतंय व्यवस्थित? ओके. त्याच्यानंतर तिसरा, हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2011, त्याच्यानंतर एसटीआय मुख्य 2018चा परत प्रश्न. व्यापार तोल संकल्प, व्यापार तोल खटकन वाजलं पाहिजे काय, वस्तूंच्या आयात निर्यात, वस्तूंच्या आयात निर्यात. व्यापार तोल संकल्पनेसंदर्भात योग्य विधाने ओळखा. व्यापार तोल संकल्पनेसंदर्भात योग्य विधाने ओळखा. पहिलं, अनुकूल व्यापार तोलामध्ये स्पष्ट कळायला पाहिजे. अनुकूल व्यापार म्हणजे काय, की वस्तूंची आयात कमी आहे, निर्यात जास्त आहे, आयातीला द्यावा लागणारा पैसा कमी आहे, निर्यातीतून मिळणारा पैसा जास्त आहे, पण कशाच्या, फक्त वस्तू. कारण इथं काय बोललंय, व्यापार तोल. ओके. अनुकूल व्यापार तोलामध्ये देशाच्या आयातीपेक्षा निर्यातीचे प्रमाण जास्त असते. ऑब्वियस. अनुकूल केव्हा होईल, आयातीपेक्षा निर्यातीचे प्रमाण जास्त आहे, म्हणजे निर्यात जास्त करतो जास्त पैसे मिळतात, आयात कमी करतो म्हणजे कमी पैसे द्यावे लागतात, म्हणजे इथं आपण फायद्यात आहे. म्हणजे आपला व्यापार तोल कसा आहे, अनुकूल आहे, म्हणजे व्यापार प्रमाण जास्त आहे म्हणजेच अनुकूल आहे, म्हणजे अविधान बरोबर आहे. दुसरा, प्रतिकूल व्यापार तोलामध्ये कळायला पाहिजे फटकन, प्रतिकूल व्यापार तोल, अरे आपण आयात जास्त करतोय, निर्यात कमी करतोय, आयातील द्यावा लागणारा पैसा जास्त आहे, निर्यातीतून मिळणारा पैसा कमी आहे, म्हणजे प्रतिकूल व्यापार तोल आहे. ओके. प्रतिकूल व्यापार तोलामध्ये देशाच्या निर्यातीपेक्षा आयातीचे प्रमाण जास्त. ऑब्वियस. प्रतिकूल केव्हा असणार, आयातीचे प्रमाण जास्त असल्यावर निर्यातीपेक्षा. इथं आयात निर्यात बद्दल बोललंय, इथं फक्त तो इथं सांगितलं मी तुम्हाला व्यापार तोलामध्ये आयात निर्यात दोघांचा समावेश होतो, पण फक्त वस्तूंच्या. ही गोष्ट इथं व्यवस्थित क्लिअर घ्या, म्हणजे हे दोन्ही पण विधाने बरोबर आहे. आलं लक्षात? आपल्याला काय विचारलं, योग्य विधाने ओळखा. सांगा काय असेल, अ आणि ब दोन्ही. कळतंय काय सांगतोय व्यवस्थित? कसे सुटले ना व्यवस्थित प्रश्न? कॉन्सेप्ट माहिती असते तर सुटले असतात काय? नाही. तुम्ही आता सोडून बघा कोणतेही या कॉन्सेप्टवरचे प्रश्न, कोणाला काही विचारा, परफेक्ट सुटतील. याच्या व्यतिरिक्त काही नाही. मी तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला. फॅक्च्युअल डाटा असतो तो मी घेईल जेव्हा मला सगळं व्यवस्थित घ्यायचं त्यावेळेस मी घेईल, पण कॉन्सेप्ट परत विसरायची आता प्रश्नच येत नाही, विसरायचं काही. आलं लक्षात? सगळ्या गोष्टी मी अगदी अचूकरित्या सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी अचूकरित्या व्यवस्थित ऐकल्या असतील. मी जे सांगितलं ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं असेल. तुम्हाला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी वाटल्या असतील. आलं लक्षात? अशाच प्रकारे आपल्या सगळं इकॉनॉमिक्स असंच होईल. मी जे शिकवेल, इथं शिकवेल किंवा बॅच लॉन्च होईल किंवा भविष्यात काय होईल असंच होईल. रँडमली काही शिकवलं जाणार नाही. आयोगाच्या प्रश्नाला धरून शिकवलं जाईल. बेसिक टू हाय लेवल सगळी कॉन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर केली जाईल आणि परत इकॉनॉमिक्स प्रश्नचिन्ह आहे ना राहते, 1 2 3 प्रश्नचिन्ह परत राहणार नाही. ही जबाबदारी माझी, पण त्याला हळूहळू आपल्याला वेळ जाऊ द्यावा लागेल आणि बॅचेस आपले बाकी जे लॉन्च होईल हळूहळू ते त्या गोष्टीची वाट बघावं लागेल. चांगलं वाटलं असेल तर प्लीज आपल्या मित्रांना शेअर करा. मी इतकी मेहनत घेतोय, तुम्ही तेवढं तर करू शकता माझ्यासाठी. आलं लक्षात? चलो थांबूयात. थँक्यू सो मच.